हेलो 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 साऊंड टेस्टिंग. मी खूप बडबड केली. वॉज दॅट अन ओके इंट्रोडक्शन? हॅलो, फायनली मी एक लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ शूट करते आहे. खूप साऱ्या लोकांना मी इंस्टाग्रामवरती विचारलं होतं की तुम्हाला काय बघायला आवडेल, कारण मला ॲब्सोल्युटली आयडिया नाही आहे की ह्याच्यात करायचं काय असतं. एक तर कधी मी विचार नव्हता केला की यूट्यूबवरती लॉंग फॉर्मॅट मी कधीही करीन व्हिडिओज. सवय झाली होती रील्सवरती थोडे थोडे छोटे शॉर्ट्स टाकून एखादी रील बनवून टाकायची. अँड नाव आय कांट बिलीव्ह आय हॅव सच अ बिग कम्युनिटी ऑन इंस्टाग्राम. ज्यांना माझ्याबद्दल पर्सनल अजून इन्फॉर्मेशन पाहिजे, वेड्यासारखे प्रश्न आले होते मला. सो लेट्स बिगिन. इंट्रोड्यूस करते मी स्वतःला. सो माझं नाव ऑब्व्हियसली वैष्णवी पटवर्धन आहे आणि मी गेले 8-9 वर्ष ॲक्टिंगमध्ये आहे आणि खूप सारे टी व्ही कमर्शियल्स आणि डिजिटल कमर्शियल्स असं सगळं केलं आहे थोडंसं. आणि आता कॉन्टेंट क्रिएशन करते आहे फॉर द लास्ट 1 इयर, 1.5 इयर, सिरियसली फॉर द लास्ट 1 इयर. आणि जेव्हापासून मी मराठीमध्ये व्हिडिओज पोस्ट करायला लागले तेव्हापासून खूप क्रेझी एंगेजमेंट आली आहे आणि मला अजूनही बिलीव्ह होत नाही आहे की मी हे इथे बसून करते आहे ॲज अ पार्ट ऑफ माय करिअर. सो आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल की तुम्ही सगळे इथे आहात बघण्यासाठी. आज मी अगदी सगळी बेसिक इन्फॉर्मेशन आणि लाईफ स्टोरी देणार आहे तुम्हाला माझ्याबद्दल. डायरीमध्ये लिहून ठेवलं आहे कारण स्वतःबद्दलच काही गोष्टी लक्षात राहत नाहीत माझ्या. सो लेट्स बिगिन. ओके, बेसिक डिटेल्स तुम्हाला माहितीच असतील, बट बेसिकली मी पुण्याची आहे आणि मी गेले 10 वर्ष मुंबईत राहते आहे बिकॉज ऑफ ॲक्टिंग अँड बिकॉज ऑफ माय वर्क. आय स्टार्ट वर्किंग pretty early actually. I started working at 19 years old, and even before that I was working for 4 years, but that was more of a passion project. एका NGO मध्ये काम करायचे मी for 4 years. बट माझी त्याच्यामध्ये पॉकेट मनी वगैरे मिळायचं. सो आय वॉज ॲक्च्युली रिअली पॅशनेट अबाउट मेकिंग माय ओन मनी इन द फर्स्ट प्लेस. नंतर फिगर आउट केलं की आवडतं काय करायला आणि मग त्यातनं पैसे कसे मिळवायचे. द फर्स्ट थिंग वॉज मी गेटिंग आउट ऑफ स्कूल. एक्स्ट्रीमली क्लूलेस. मला काहीही आयडिया नव्हती की आयुष्यात काय करायचं आहे, कुठलं कॉलेज घ्यायचं आहे, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स घ्यायचं आहे. आय वॉज प्रिटी गुड ॲट स्टडिंग. मार्क्स वगैरे खूप छान यायचे, त्यामुळे खूप एक्सपेक्टेशन्स होते लोकांचे आणि आता ते अगदीच डिसअपॉइंटमेंटमध्ये गेलेत सगळे. बट डॉक्टर होईल, इंजिनियर होईल वगैरे. आणि अभ्यास करायचा अजिबात मूड नव्हता 11वीत, कारण इतका म्हणजे वेड्यासारखे कष्ट केले होते 10वीपर्यंत. त्यामुळे 11वीत फक्त टवाळक्या मारायचा प्लॅन होता आणि कॉमर्स वॉज द बेस्ट ऑप्शन फॉर दॅट, कारण का BMCCमध्ये होते मी पुण्यात आणि फारसं काही करायला नसायचं. आम्ही इझिली बंक वगैरे करू शकायचो. व्हेरी क्विकली रिअलाइज्ड की मी स्वतःची थोडी वाट लावून घेतली आहे, कारण कॉलेजमध्ये गेल्यानंतर काही प्लॅन नाही आहे. लोक CA वगैरे बनत होते आणि मी कॉलेज बुडवत होते आणि NGOमध्ये काम करत होते. चांगलं एक काम पण करत होते. त्याच्यानंतर ऑप्शन नव्हता म्हणून मी घेतलं लॉ. फर्स्ट इयरला मी गेले फर्ग्युसनला बिकॉज मी मॅथ्स ड्रॉप केलं होतं 11वी-12वीत आणि दॅट वॉज अगेन दी ओनली ऑप्शन. बट द सिल्वर लायनिंग वॉज की मला अजूनही माझा NGOचा जॉब कंटिन्यू करता येईल, कारण कॉलेज 3च तास असतं. सो सगळीकडे कन्व्हिनियन्स बघितला गेला आहे आणि कुठेही प्लॅनिंग केलं गेलं नाही आहे. वेन आय वेंट टू कॉलेज आय वॉज अगेन गुड ॲट स्टडिंग, बट आय रिअलाइज की मी तेवढी पॅशनेट नाही आहे. आसपासचे लोक खूप जास्ती मेहनत करून खूप मनापासून इथे लॉयर व्हायला आले आहेत. ना मला आर्ग्यू करता येतं, ना मला पॅशन आहे. मूट कोर्ट्समध्ये वगैरे रडायचे मी. खूप फेल झाले होते पहिल्याच वर्षात. पेपरमध्ये फेल नव्हते झाले, म्हणून अगेन एक्सपेक्टेशन्स जास्ती होते, जमायचं काहीच नाही. पहिल्या वर्षात खूप रिअलाईज झालं होतं की आता फटाफट आपल्याला एक साईड एक काहीतरी सुरू करायला लागेल, जस्ट टू शो मम्मा की खूप वाईट नाही होणार काही जर मी लॉ कॉलेज सोडलं वगैरे. तर हिंमत नव्हती सांगायची. सो फर्स्ट इयर ऑफ कॉलेज, मी बीइंग मी, आय स्टार्टेड अ फॅशन ब्लॉग. ओके, आय यूज टू राईट अ ब्लॉग अबाउट फॅशन अँड आय न्यू नथिंग अबाउट इट. असं आता मला लक्षात येतं की मे बी तेव्हा मला एवढी अक्कल नव्हती, पण तेव्हा तसं कोणीच काही करायचं नाही. ना व्हिडिओज होते, ना जास्ती ब्लॉग्स वगैरे होते. सो आय थॉट आय जस्ट शेअर माय लुक्स. ओके, सो
वन ऑफ माय फ्रेंड्स फ्रॉम स्कूल, शी टोल्ड मी की आपण जरा एक जॉगिंग ट्रॅकवर जाऊन जरा एक फोटोशूट वगैरे करूया आणि मस्त तू ते ब्लॉगसाठी पिक्चर वापर वगैरे. म्हटलं ठीक आहे, लेट्स डू इट. And she's like, oh, maybe you should be a model. I'm like, are you mad? Are you crazy? And then I was just crying at home this one day. Like, काहीच कळत नाही आहे. ब्लॉग वाचतायत 25 लोक खूप कष्टाने, म्हणजे सगळीकडे पोस्ट केल्या आहेत, एक 25 लोक वाचतात. Which was a big deal for like a week. And after that it was like, आता ह्याचं पुढे काय करू. So तेव्हा मम्मा मला म्हणली की oh, maybe you should ट्राय ऑडिशनिंग फॉर मिस इंडिया. मी बघितलं होतं टाइम्स ऑफ इंडियामध्ये ॲड आली आहे की ऑडिशन्स चालू आहेत पुण्यातल्या. आज लाईक हां, मी हे करू शकते, हा माझा टोटल, मी खूप भारी आहे, मी तर काय इझिली करीन हे वगैरे. गेले डायरेक्ट ऑडिशनला, बघितलं पण नव्हतं कोणी माझ्याकडे. डायरेक्ट फर्स्ट राऊंडमधनं बाहेर निघा. आणि विषयी हे काय झालं, माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा शॉक बसला होता 2015मध्ये मला, की आपली लायकीच नाही आहे इथे उभं राहायची. गेले त्याच वाऱ्याच्या वेगाने परत आले घरी आणि मग खूप हार्ट ब्रोकन, एक्स्ट्रीमली हार्ट ब्रोकन. आय वॉज ऑलरेडी ट्राईंग टू वर्क ऑन माय बॉडी, ट्राईंग टू लुक बेटर, स्पीक वेल. आय हॅड मेजर स्टेज फ्राईट, लोकांसमोर काही बोलता यायचं नाही. ट्राईंग टू वर्क ऑन इट. आणि असं वाटत होतं आय वॉज गेटिंग बेटर अँड आय गॉट रिजेक्टेड. So I just cried and I stuffed my face with pizza. आणि थोडासा इगो इश्यू झाला मग, की असं कसं माझ्याबरोबर होऊ शकतं, की मी माझ्या डोक्यात मी अशी एवढी पण वाईट नव्हते, पण मी खरंच खूप जास्त अजून कष्ट करायला लागणार आहेत. अँड देन आय ॲक्च्युली स्टार्टेड वर्किंग ऑन माय सेल्फ. आय ट्रेन्ड माय सेल्फ फॉर अ इयर. आय वेंट टू अ पॅजंट ट्रेनिंग स्कूल नेम्ड टियारा इन पुणे. इट्स द बेस्ट वन इन द कंट्री. लकीली पुण्यात होतं, सो मला ॲक्सेस होता. त्याच्यानंतर 1 वर्ष खूप जास्ती कष्ट, म्हणजे तेव्हा रिअलाईज झालं की का आय गॉट रिजेक्टेड इन द फर्स्ट प्लेस, बिकॉज देर वॉज नो प्रेपरेशन ॲट ऑल. 0 प्रेप करून गेले होते मी. 1 वर्ष जस्ट वॉकची तयारी करायला सुद्धा मला असं जाणवलं की 6 महिने ह्यातच गेले. त्याच्यानंतर क्वेश्चन आन्सर्स, इंटरव्ह्यूज. आय कुडंट आन्सर अ क्वेश्चन इन अ नाईस वे ॲट ऑल. देन आय रिअलाइज किती कष्ट लागतात आणि लोकांना तिथे पोचायला त्यांनी किती वर्ष घालवली आहेत. सो फॉर अ इयर अँड अ हाफ आय ट्रेन्ड फॉर इट. द नेक्स्ट टाईम आय वेंट इन टू मिस इंडिया. ॲक्च्युली नाही, त्याच्या आधीसुद्धा एक पॅजंट मी जिंकले होते, विच वॉज मिस अर्थ इंडिया. आय वॉज द फर्स्ट रनर अप. देन आय वेंट टू फेमिना मिस इंडिया इन 2016. तिथे this time around when I went to the Pune auditions, they're like, oh, this girl really has something. And they really hyped me. I was like, okay, have I arrived? And I made it through Pune, which was also a huge deal for me. I was like, झालं आता ह्याच्या पुढे तर पुण्यात हवाय, बस त्याच्या पुढे गरजच नाही करायची. Then I went to the Bombay audition and I saw 200 finalists from maybe 30,000-40,000 girls in the country, which were the best of everything, every city, were just standing in front of me. आणि 21 सिलेक्ट होणार होते त्यातले, आणि फाटली होती तिथे सगळ्यांकडे. आज लाईक ओके, अगेन आज परत रिजेक्ट होऊन घरी जाणार आहे. आणि वॉट दे वॉन्टेड अस टू डू वॉज, 1 महिन्याची बॅग पॅक करून तुम्ही तिकडे जायचं ऑडिशनला. पुणे आणि मुंबई ऑडिशनला 1 महिन्याचा गॅप होता. मुंबई ऑडिशनला मोठमोठ्या बॅग्स घेऊन जायचं अँड देन यू होप टू मेक इट. जर तुम्ही नाही त्याच्यात, जर तुम्ही सिलेक्ट झाला नाही त्यात, तर तुम्ही बॅग घ्यायची, परत घरी जायचं. सो आय हॅड प्रेप दीज ह्यूज सूट केसेस अँड आय वॉज लाईक, झालं आज तर नाही होणार. अँड देन इट ॲक्च्युली हॅपन्ड. लास्ट नाव माझं आलं होतं त्याच्यात की ओके, वैष्णवी पटवर्धन फायनलिस्ट नंबर 20 वगैरे. आय वॉज लाईक, ओ माय गॉड, थँक्यू. काहीतरी आयुष्याला कुठेतरी डिरेक्शन मिळेल होपफुली ह्याच्यानंतर. सो आय डिड दॅट. I went into the top 10 finalists, reached the finale. 1 महिना ट्रेन केलं आणि त्यानंतर मी मुंबईला शिफ्ट व्हायचं ठरवलं. कारण त्यानंतर जेव्हा मी पुण्याला आले तेव्हा मला माझं आयुष्य खूप बोरिंग वाटायला लागलं होतं, कारण 1 महिना एवढी मजा केली होती. दॅट्स अनदर व्हिडिओ मिस इंडियामध्ये काय झालं. बट दिस इज द बेसिक स्टोरी ऑफ हाऊ आय गॉट इन टू वॉट आय डू. त्याच्यानंतर मुंबईला मूव्ह झाल्यानंतर हातात काही कामं नव्हती, काय करायचं माहिती नव्हतं.
It was just understood that if you're a Miss India finalist, you have to be an actor or somebody in front of the camera or in the industry. So I was like, okay, let me see what I'm good at. Nobody told me what I was good at. I didn't know की काय direction असेल. So मुंबईला आल्यावरती I was like, let's figure it out. काही auditions दिले, again rejected many times. I think एक 15वं ऑडिशन वगैरे असं असेल जिथं मला ॲक्च्युली परत कॉल आला होता की ओ ह्या ॲडसाठी तुम्हाला बहुतेक आम्ही कास्ट करणार आहोत, बजेट काय आहे वगैरे सांगा, तुम्ही मला पैसे देणार आहात ह्याच्यासाठी. आणि मुंबईला ॲक्च्युली मूव्ह होण्याचं कारण हे होतं की मी सोनीवरती एक सिरियल करणार होते तेव्हा, आणि ज्याचा कॉन्ट्रॅक्ट वगैरे पण साईन झाला होता बरं का. आणि आय वाज लाईक ओ समबडी वॉन्ट्स मी. देन दे रिअलाइज आय कॅन्ट ॲक्ट. दे वर लाईक ओके वी पिक्ड हर अप फ्रॉम मिस इंडिया, बट वॉट लाईक लुक टेस्ट वगैरे झाली अँड दे वर लाईक ओके यू नीड सम ट्रेनिंग बेटा, यू नीड टू बी देअर इन बॉम्बे, यू डू सम थिएटर अँड वील सी वेअर वी वॉन्ट टू पुट यू. आणि 3 महिने झाले आणि कुठे मला पुट केलंच जात नव्हतं. मी विचार करते की मला ह्यांनी बोलवलं आहे पण मे बी they don't want me anymore, which is very heartbreaking by the way. They did come back to me saying पुढच्या 6 महिन्यात आम्ही करू, but that was too long and I had already moved आणि मग खूप सारे खर्च वगैरे होते, so I had to start working towards something else. That's how I started doing ads. आणि गेले आय थिंक 8-9 वर्षात मी ऑलमोस्ट 150-160 ॲड्स वगैरे केले असतील. सो बॅक टू बॅक नुसतं ॲडमध्ये ओ ॲड फेस है इसको ले लो, डन. दॅट वॉज माय होल लाईफ. आय ऑल्सो ट्राईड डुईंग सम अदर गिग्स, मॉडलिंग गिग्स आणि असं सगळं, विच ऑल्सो वेंट वेल. देन आय डिड अ फ्यू मूवीज. एक साऊथ मूवी होता, तेलुगू फिल्म होती जी आता हॉटस्टारवर आहे. कपल ऑफ गिग्स. त्याच्यानंतर कोविड हिट अँड देन आय अगेन डिडंट नो वॉट टू डू बिकॉज आय वॉजंट शुअर की मी एकतर कुठे पोचली आहे का इन द फील्ड, आणि दुसरं म्हणजे मला हे करायला कितपत म्हणजे हाऊ पॅशनेटली आय फील अबाउट इट. एम आय पॅशनेट इनफ टू पुट इन मोर अँड मोर वर्क till like hopefully someday I make it, or do I want to start doing something else? Main thing was right from the beginning, since college I had some passion about like skincare, beauty and like looking nice and all that. So that's something that kept happening on the side. Constant आपले नवीन स्किनकेअर प्रोडक्ट्स आले की मी स्वतःला मैत्रिणींना जाऊन सांगायचं की ओ रिव्ह्यू करते मी, सो मी तुम्हाला सांगते आजकाल काय मार्केटमध्ये छान आहे वगैरे. So people started coming to me for advice, which was so cool for me because I'm like, oh, my advice actually matters to you. So let me just put in more effort in that. So इथे मी नोट्स लिहून ठेवल्या ना बाय द वे, त्याच्या म्हणून मी खाली बघते, एक्सक्यूज मी. सो खूप सारे असे वेगवेगळे एक्सपिरियन्सेस होत एका पॉईंटला मी व्हिडिओज बनवायला लागले फॉर माय सेल्फ, बिकॉज आय जस्ट वॉन्टेड टू गेट कम्फर्टेबल इन फ्रंट ऑफ द कॅमेरा. कारण ऑडिशन्स तर चालू असतात, बट आय जस्ट रिअलाइज मी फ्री फ्लोईंग असं इझिली बोलू नाही शकत. सो आय स्टार्टेड मेकिंग व्हिडिओज फॉर माय सेल्फ अ कपल इयर्स बॅक, 2-3 years बॅक, अँड आय पुट देम आउट. असं थोडंसं यूट्यूबवरती थोडं स्किन केअर रिव्ह्यू केला, मेकअप रिव्ह्यू केला, असं सगळं करायला लागले, विच वॉज व्हेरी फन फॉर मी बिकॉज आय हॅव ऑलवेज वॉन्टेड टू वर्क ऑन माय टर्म्स बाय माय सेल्फ, आणि क्रिएटिव्ह कंट्रोल थोडासा हवा होता ऑन वॉट एव्हर आय डू. सो दॅट स्टार्टेड बीइंग रिअली फन फॉर मी. सो मी अशी आय स्टार्टेड चर्निंग आउट कॉन्टेंट लाईक अ फॅक्टरी, लाईक every other day I would record 2-3 videos. I did this until I burnt out, and then I realized की okay, now I need to spread it out and have a plan की करायचं काय आहे. असं करत मी गेला 1 वर्ष हळूहळू कॉन्टेंट करते, आणि some of them have actually hit really hard. Like kahi viral gele pieces of content. That's when I'm like, okay, somebody likes to watch me and somebody wants to know more about me. म्हणून मी करत गेले आणि एक दिवशी एक मराठी व्हिडिओ टाकला which people loved, and there's nothing more important to me than this because मी एक्झॅक्टली जशी आहे लाईफमध्ये तसं सेम तो व्हिडिओ होता, किंवा आता जे काय माझे व्हिडिओज असतात दॅट्स एक्झॅक्टली 100% मी, विच मेक्स इट सो मच इझियर फॉर मी टू जस्ट टॉक, से वॉट एव्हर आय वॉन्ट टू से, अँड इट डझंट फील लाईक मी स्क्रिप्ट वाचते आहे किंवा मी ॲक्ट करते आहे.
विच इज अन अमेझिंग फिलिंग फॉर मी. सो आय एम व्हेरी व्हेरी हॅपी की मी ह्या पॉईंटला आहे की मी इकडे बसून तुमच्याशी डिस्कस करू शकते की काय माझी लाईफ स्टोरी आहे सांगायला, विच इज अन इन्सेन थिंग टू मी. आता माझ्या डायरीमधले सगळे पॉइंटर्स संपलेले आहेत ह्या व्हिडिओसाठी तरी. बट आय वुड लाईक टू जस्ट से दॅट थँक यू फॉर वॉचिंग मी टॉक, बिकॉज दिस ट्रूली इज अ ड्रीम कम ट्रू. म्हणजे आय नो की फॉर अ लॉट ऑफ पीपल ही काही खूप मोठी गोष्ट नसेल, पण मला गप्पा मारायला मिळतात, मला माझ्या आवडत्या विषयांवर बोलायला मिळतं आहे आणि ऐकायला कोणीतरी आहे. दॅर इज नो बेटर फिलिंग दॅन दिस. आणि मला प्लीज अजून एक रिक्वेस्ट होती, प्लीज मला सांगा की तुम्हाला स्पेसिफिकली काय बघायचं आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील, यू वॉन्ट टू नो माय ओपिनियन्स ऑन समथिंग और समथिंग मोर अबाउट मी और एनी सजेशन्स. ऑफकोर्स मी ब्युटी आणि स्किन केअर आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तर बोलणारच आहे. माझे रेकमेंडेशन्स देणार आहे, रिव्ह्यूज देणार आहे, तुम्हाला नेहमी ऑनेस्ट रिव्ह्यूज मिळणार आहेत. आणि ऑल ऑफ दीज थिंग्स इन ॲडिशन टू दिस, तुम्हाला अजून काय हवं असेल, स्पेसिफिक टॉपिक्स हवे असतील, मला नक्की सांगा ह्या कॉमेंट सेक्शनमध्ये. आय एम गोइंग टू बी वॉचिंग अँड रीडिंग एव्हरी कॉमेंट. सो थँक यू सो मच अँड दॅट्स इट फॉर टुडे. The most important line of this video is like, share and subscribe and comment for anything that you want to watch. I've always wanted to say that. Thank you so much.